तुम्ही उपसभापती आहात, सभापती म्हणून काम पाहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हे डिलिमिटेशन बिल रद्द झालेलं आहे, महिला बिल नाही. तुम्हाला हे देखील माहिती आहे की राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला महिलांना 33% आरक्षण द्यायचं असेल तर 543 मध्ये द्या. उद्या बिलांना आपण उद्या पास करू. या डिलिमिटेशनच्या माध्यमातून या देशामध्ये उत्तर आणि दक्षिण असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तो अतिशय देशविघातक आहे. हे तुम्हाला माहीत नाही हे मी मान्य नाही करू शकत. तुम्ही ज्या पद्धतीनं प्रदर्शन केलं, मला माहिती आहे तुमची आमदारकी गेली, पुन्हा आमदारकी मिळायला पाहिजे, पण म्हणून तुम्ही जे विरोधी पक्षनेते आहेत देशाने विरोधी पक्ष नेतेपद त्यांना दिलेलं आहे, त्यांना त्यांच्या फोटोला तुम्ही चपल्यानं मारता. नीलमताई तुम्हाला शोभतं हे म्हणजे एका पदासाठी एका आमदारकीसाठी तुम्ही इथपर्यंत, तुमच्याकडनं अशा अपेक्षा नाही नीलमताई. पंतप्रधान पद हे पंतप्रधान पद आहे, मग विरोधी पक्षनेतेपद हे सभागृहातलं समकक्ष पद आहे. त्याचा अपमान करता येतो का तुम्हाला? तुम्ही उपसभापती आहोत ना, म्हणजे तुम्ही असं केल्यानंतर काय म्हणावं की राजकारणाची पातळी कुठपर्यंत आलेली आहे पदासाठी.